नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। गेल्या अनेक दिवसांपासून महसूल विभागाने कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा कठोर कारवाई करून वाळू तस्करांची धाबे दणाणून टाकले। या कारवाईत अनेक वाहने जप्त केली तर अनेकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। या प्रकरणी अनेक वाळू साठा डेपो कुंभारी व माहेगाव शिवरस्ता गोदावरी नदीपात्रात जप्त केली व त्या वाळू साठ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 2 कोतवाल आणि महसूल विभागाच्या वाहनांसोबत वाहन चालक यांची निवड करण्यात आली। सध्या नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे प्रशासन व्यस्त आहे। याचा वाळू तस्करांनी फायदा उचलून जप्त केलेल्या वाळू साठ्याच्या अगदी विरुद्ध बाजूने म्हणजेच गोदावरी नदीपात्रातून फरांडीच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा करून सर्रास वाळू तस्करी चालू केली आहे। यावेळी पत्रकारांनी जप्त केलेल्या वाळू साठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त केलेले कोतवाल व शासकीय वाहन चालक यांना तुमच्या डोळ्यासमोर बेकायदेशीर वाळू उपसा चालू आहे अशी माहिती तुम्ही तहसीलदारांना का देत नाही असं विचारलं असता आम्ही फक्त वाळू साठ्यावरच लक्ष ठेवून आहोत असं त्यांनी सांगितलंय। म्हणजे महसूल विभागाचं काम जखम मांडीला व मलम डोक्याला असं चाललंय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। याबाबत कर्तव्यदक्ष अधिकारी तहसीलदार यांनी स्वतः तिथे जाऊन पाहणी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। या बातमीचा इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री।